हायकोर्टानं सरकारला फटकारलेला आहे आणि पावसाळ्यात इतक्या अतिक्रमण काढण्याची काय गरज आहे अशा प्रकारे स्थगिती दिली आहे। बघा, दोन गोष्टी आहे, हे प्रशासनाने अतिक्रमण काढलेलं नाही। आता हे म्हणता ना फेक नेरेटिव्ह करताय, हे ऑलरेडी कोर्टाला चुकीचं सांगण्यात गेलेलं आहे सरकारचं। हे गुंडाइझम करणाऱ्या आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी जी मानसिकता आहे त्या लोकांनी हे त्या लोकांच्या गाड्या जाळल्यात, त्यांची घरं तोडलीत, त्यांच्या मस्जिदवर हमला केला। त्या लोकांचं काय? महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ, जातीय नेळ हे निर्माण करणारी ही व्यवस्था जी आज सत्तेमध्ये बसलेली आहे, ते माननीय कोर्टाजवळ सगळ्या गोष्टी लपवतात। कोणी प्रशासनाने अतिक्रमण नाही काढलंय, चुकीचा गैरसमज आपला। पावसाळ्यात तर काढताच येत नाही, स्टँडिंग ऑर्डर आहेत, माननीय हायकोर्टाने दिलेल्या सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत। पण इथं काही जी यांच्या मानसिकतेतली जे बदमाश लोक आहेत त्यांनी हे पाप केलेलं आहे। अजूनही ते मुलजिम सापडले नाहीत, त्याला तातडीनं कारवाई केली पाहिजे ही मागणी केली। मी मुख्यमंत्र्याला पत्र दिलेलं आहे, राज्याचा गृहमंत्री त्यांना सपोर्ट करतोय, त्यांना गृहमंत्र्याला आम्ही पत्र दिलेलं आहे। गृहमंत्री म्हणून त्यांनी तरी कारवाई करावी। संविधानिक पदावर तुम्ही बसलेला आहात, माननीय कोर्टाची पण दिशाभूल करतात आहेत, हे आम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।